रात्री 9:30ची ही घटना। यावेळी विशाल नेहमीप्रमाणे जिंतूर रोड जवळच्या त्या कमानीजवळ एका मित्राबरोबर निवांत गप्पा मारत उभा होता। दोघा मित्रांमध्ये बराच काळ इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या होत्या। इतक्यात हनुमान मंदिराच्या पाठीमागील रोडवर बोलत उभं असताना ठाकरे कमानीकडून 2 मोटारसायकलवर 4 तरुण तिथं आले। त्यांनी मोटारसायकल विशालच्या बाजूला उभ्या केल्या। त्यांच्या तोंडाला काळे रुमाल बांधलेले होते। त्यातील तिघांच्या हातात धारदार शस्त्र होती, तर एकाच्या हातात हातोडा होता। पुढे त्यातल्या एकाने विशालच्या पाठीमागून धारदार शस्त्रानं हल्ला केला। तेवढ्यात विशालनं पाठीमागे वळून पाहिलं असता त्या चौघांनी विशालला हातातली धारदार शस्त्र आणि हातोड्याने मारहाण करायला सुरुवात केली। यात विशालला बेदम मारहाण केल्यानंतर विशाल जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडला आणि त्यानंतर ते चौघे परत मोटरसायकलनी तिथून पसार झाले। या सगळ्यात विशालचा जागीच मृत्यू झालाय। पण मंडळी, विशाल सोबत नेमकं काय घडलं होतं? त्या चौघांचा विशालशी काय संबंध होता? विशालचा मृत्यू होईपर्यंत मारण्या इतपत नेमकं काय घडलं होतं? सगळं काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। विशाल आर्वीकर असं या घटनेतील मयत तरुणाचं नाव आहे। पोलिसांच्या माहितीनुसार विशालचे साक्षी काकडे नावाच्या एका मुलीशी प्रेम संबंध होते। साक्षी आणि विशाल दोघंही लग्न करणार होते, पण त्याआधीच त्या चौघांनी विशालचा काटा काढला। त्याचं झालं असं की 15 दिवसांपूर्वी विशाल कदम याच्या ओळखीचा विकी पाष्टे यानं विशालची प्रियसी असलेल्या साक्षीला मोबाईलवरून मेसेज पाठवला होता। हा मेसेज साक्षीने विशालला पाठवून दिल्यामुळे विशाल विकी पाष्टे या दोघांमध्ये वादही झाला होता। या वादानंतर विकी पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांनी विशाल कदम याच्या घरी जाऊन त्याच्या आईला आमच्या बहिणीच्या लग्नानंतर विशालला खतम करून टाकू अशी धमकी दिली होती आणि झालंही तसंच। ही सगळी घटना परभणीच्या जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमांड परिसरात घडली आहे। या भागात 32 वर्षीय विशाल आर्वी हा आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी रात्री 9:30च्या दरम्यान गप्पा मारत होता। यावेळी अचानक 4 जणांनी धारदार शस्त्र आणि हातोड्याने विशालवर हल्ला चढवला आणि त्याचा निर्घृण खून केला। परभणीच्या नानेलपेठ पोलिसात वर्षा श्रीधर गिराम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल आर्वीकर आणि इतर एक जण शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास जिंतूर रोडवरील ठाकरे कमानीजवळ उभा होता। याच दरम्यान दुचाकीवरून चौघे जण तोंडाला कपडा बांधून त्या ठिकाणी आले। काही जणांच्या हातात शस्त्र तर एकाच्या हातात हातोडा होता। या चौघांनीही विशाल आर्वीकरला पाठीमागून घेरलं आणि वार करत त्याला खाली पाडलं। खाली पाडताच हातोडा आणि चाकूने त्याला मारहाण करत गंभीर जखमी केलं। हे सगळं भर रस्त्यात सुरू होतं, त्यामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला, पण आरोपींपैकी एकाने त्यांना शस्त्र दाखवत दूर राहण्याची धमकी दिली। त्यानंतर त्या चौघांनी विशालला बेदम मारहाण केली आणि नंतर हे सगळे दुचाकीवरून फरार झाले। यात गंभीर जखमी झालेला विशाल कदम हा रक्ताच्या थरळ्यात तिथंच रस्त्यावर पडला होता, जे पाहून आजूबाजूला जमलेल्या लोकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं। मात्र तिथे डॉक्टरांनी विशाल कदम याला मृत घोषित केलं। दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विकी पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे आणि तुषार सावंत या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय। शिवाय 4 आरोपींपैकी एकाला पोलिसांनी पकडलं असून 3 आरोपी अद्याप फरार आहेत। हे सगळे आरोपी परभणीतील राहणारे आहेत। सध्या तरी या प्रकरणाचा पुढील तपास नानेलपेठ पोलीस करत आहेत। मात्र मयत विशाल आर्वीकर याचा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। कारण विशालने माझ्यावर हल्ला होऊ शकतो याची कल्पना आधीच घरच्या लोकांना दिली होती। शिवाय तो सावधगिरी बाळगून फिरत होता। मात्र अखेर शुक्रवारच्या रात्री अघटित घडलं। मारेकरी हे खासदार समर्थक असल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सध्या तरी गजबजलेल्या वस्तीत आणि रोडवर धारदार शस्त्रानं वार करून युवकाचा खून झाल्यानंतर परभणी जिल्हा हादरलाय। विशेष म्हणजे खून झाला तिथूनच हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे आणि तरी सुद्धा असे गुन्हे सर्रासपणे घडतात याकडे ना पोलिसांचं लक्ष आहे ना गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय हेच लक्षात येतं। त्याचं कारण म्हणजे या घटनेव्यतिरिक्तही परभणीत प्रेम प्रकरणातूनच एकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। 7 मेची गोष्ट आहे। परभणीच्या गंगाखेडमधील कासारवाडी पाटीजवळ प्रेम प्रकरणातून एका तरुणावर चौघांनी चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील अर्जुन टोकलवड याचा चुलत भाऊ शिवम टोकलवड याचं गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते।
त्या मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला मुलीला त्रास देऊ नको असं वारंवार समजावून सांगितलं होतं, मात्र तरीही शिवम हा त्या मुलीला त्रास देत असल्यानं 7 मेला शिवम टोकलवड आणि त्याचे आजोबा रामभाऊ टोकलवड हे इसाद इथून जात असताना दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास कासारवाडी पाटीजवळ सिद्धेश्वर पलडवड, त्याचबरोबर गणेश सुरवडे, सुनील मोकंपले आणि मारुती दनकटवड यांच्यातील सुनील मोकंपल्ले याने शिवमचा भाऊ अर्जुन टोकलवड याच्या हातावर आणि डोक्यात लोखंडी रॉडने मारल्यामुळे शिवम, त्याचा भाऊ आणि आजोबा खाली पडले. तेव्हा त्यांच्याजवळ आलेल्या त्या चौघांनी शिवम याला जिवंत सोडायचं नाही असं म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशानं शिवमवर वार करून त्याला गंभीररित्या जखमी केलाय. सध्या चौघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास सध्या सुरू आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? वरील घटना पाहता जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिघडत चाललाय असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.